नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण करणार आहोत पापलेटचं भरीत आणि तेही कोळंबी घालून. तर पापलेटचं भरीत करायची खूप सोपी साधी पद्धत आहे. तर खूप चविष्ट पापलेट होतं या पद्धतीने. तर वळूया आपल्या रेसिपीकडे. आज ना कोळंबी घालून पापलेटचं भरीत करूया. तर त्यासाठी पापलेट कट करून आणलेले आहेत, त्यांना पॉकेट करून घेतलेले आहेत. मीठ आणि कोकमाचा आगळ लावून त्यांना 5 मिनिटं मॅरिनेशनला ठेवूया. कोळंबीचे तुकडे करून घेऊया, म्हणजे ते लवकर शिजतात आणि भरितामध्ये देखील ते व्यवस्थित दिसतात आणि चवीला देखील सुंदर लागतात. हिरव्या वाटणाची तयारी करायला घेऊया. थोडीशी कोथिंबीर, 3-4 मिरच्या, 15-16 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच होईल इतकं आलं. थोडीशी मिरपूड घालूया, साधारणतः 1 चमचा होईल इतकी. आणि हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया. इथे मी प्रेस्टिजच्या मिक्सरचा वापर केलेला आहे. मस्त फाईन पेस्ट होते. आता थोडीशी पेस्ट यामधली काढून ठेवूया आणि बाकीच्या पेस्टमध्ये आपण भाजलेलं खोबरं घालून ते वाटून घेऊया. इथे मी 30-40 ग्राम खोबरं घेतलेलं आहे. मस्त फाईन पेस्ट करून झाली आहे. आता जी बाजूला ठेवलेली होती पेस्ट ती माशांना लावून घेऊया. लावून झाल्यानंतर त्यामध्ये आगरी मसाले घालूया. 2 चमचे आगरी लाल तिखट, 1 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घालून ते माशाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. पॉकेटमध्ये सुद्धा लावून घेऊन हे मासे मॅरिनेशनसाठी 10 मिनिटं ठेवून द्यायचे आहेत. आता जे खोबरं घालून वाटण केलेलं आहे ते तेलामध्ये परतून घेऊया. परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मसाला, अर्धा चमचा हळद, थोडंसं हिंग, गरम मसाला आणि मीठ घालून त्यामध्ये कोळंबीचे तुकडे घालून घेऊन मस्त परतून घेऊया आणि 3-4 मिनिटं वाफेवर शिजायला ठेवूया. 3-4 मिनिटांनी तुम्ही बघू शकताय मस्त तेल सुटलेलं आहे आणि कोळंबी छान शिजलेली आहे. आता हे मिश्रण आपण गार करायला ठेवूया. इकडे माशांना मॅरिनेशनला ठेवून 10 मिनिटं झालेली आहेत आणि सारण देखील गार झालेलं आहे. आता हे सारण आपण माशांमध्ये व्यवस्थित दाबून दाबून भरून घेऊया. जे आपण तयार केलेलं सारण आहे ते 2 माशांसाठी पुरेसं आहे. आता ते भरून झाल्यानंतर व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे, नाहीतर फ्राय करताना सारण बाहेर येईल. तर आता एक मासा भरून झालाय, दुसरा देखील भरून घेऊया. आता हे पापलेट तुम्ही तव्यामध्ये फ्राय करू शकता. फ्राय करताना तुम्ही याला रवा आणि तांदूळ पिठी लावली तरी सुद्धा चालेल. मी इथे डायरेक्ट मसाल्याचे फ्राय करणार आहे. तर आता तेल तापल्यानंतर आपण तव्यामध्ये पापलेट फ्राय करायला ठेवूया. पापलेट फ्राय करायला घालताना तेल तापलेलं हवं. जर तेल तापलेलं नसेल तर पापलेटची जी स्किन आहे ती तव्याला चिकटेल. आणि इथे मी लोखंडी तवा वापरलेला आहे. लोखंडी तव्यामध्ये पापलेट खूप छान फ्राय होतात आणि लवकर देखील फ्राय होतात. जर तुम्हाला हे पापलेट फ्राय लवकर करायचे असतील तर तुम्ही घाईघाईत मिडियम आचेवर करू शकता. परंतु जर तुम्हाला क्रिस्पी आणि खूप खमंग खायचे असतील तर तुम्ही त्यांना मंद आचेवर फ्राय करून घ्या. खूप छान होतात. आणि 3-4 मिनिटं खालच्या बाजूने फ्राय केल्यानंतर पुन्हा 3-4 मिनिटं वरच्या बाजूने फ्राय करून घ्या. तर तुम्ही बघू शकता किती छान सोनेरी रंग आलाय ते. आता परत उलटल्यानंतर 3-4 मिनिटं मंद आचेवर खालच्या बाजूने देखील फ्राय करून घेऊया आणि मस्त सोनेरी रंगावर पापलेट फ्राय करून घेऊया. हे पापलेटचं भरीत खूप छान लागतं आणि प्रॉन्स असल्यामुळं त्याला अजून छान चव येते. हे भाकरीसोबत खूप भारी लागतं. आणि जर तुमच्याकडे भाकरी नसेल तर तुम्ही चपाती, ज्वारीची भाकरी किंवा गरम गरम भातासोबत देखील खाऊ शकता. पण याची चव अफलातून असते. तर आता 3-4 मिनिटं झालेली आहेत. खालच्या बाजूने देखील फ्राय झालेले आहेत. तर आपण सर्व करून घेऊया. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या आगरी रेसिपीमध्ये. धन्यवाद.